सांगतो आम्ही ज्याप्रमाणे ते बसत आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं का नाही हे बोटावर ठेवल्यानंतर काय पडतंय खाली पण वजन जे लावतो आम्ही तेव्हा काय बेल्ट लावला आणि बेल्ट लावल्यानंतर याला वजन लावलं पडत नाही काय हे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे मध्यभागी याच्यात ठेवलेला आहे आणि बरोबर बोटाच्या आणि हा भाग खाली आलेला आहे डोंगला बरोबर आणि मग त्यामुळे पडत नाही यात कुठलाही चमत्कार नाही काय आहे फक्त हातचलाखी आहे न्यूटनचा सिद्धांत आहे आता न्यूटन बाबा वगैरे तुम्हाला माहित नसतील शाळेत तुम्ही शिकलेले आहेत का कोणी शाळा शिकलेली आहेत नाही हे बघा आम्ही काय केलं तुम्हाला दुसरा प्रयोग दाखवला होता या पत्त्याचा सरांनी काय केलं मंत्र म्हणला आणि पत्ता ओळखला काय केलेलं आहे या पत्त्यामध्ये चमत्कार आहे का हातचलाखी आहे कुठलाही चमत्कार नाही यांनी काय केलेलं आहे एकाच क्रमांकाचे सगळे पत्ते आणलेत आणि मग काय केलं आम्हाला सांगितलं तुम्ही ओळखा पत्ता हे बघा कोणताही काढा काय आहे सगळे तेच आहे सगळे तेच पत्ते तुम्हाला दिशाभूल करायची तुम्हाला फसवण्यासाठी हे काम केलेलं आहे तुम्हाला फसवण्यासाठी तुमच्या तेव्हाच लक्षात आलं पाहिजे बघू द्या कधी ते उठले होते एक आणि मग ते म्हणले अजून एकदा दाखवू द्या आम्हाला तेव्हाच भांडाफोड झाला असता ना बाबाचा सारखेच आहे सगळे तुम्ही बघा कोणाला निघता येते का काढता येते का बघा याच कोणतरी समोर ते दोघं या दोघं हे वेगळं काढायचं तुम्हाला बघा हे वेगळं काढायचं दोघं बी जटा दोघं बघ काढा निघते वेगवेगळे करायचे काय हे बारीक हे मोठं नाही कारण काय सांगत बसत नाही निघते काय बघा तुमच्यासारखंच आहे नवशी काय का बाबा निघाला हो बाबाला निघाला वाजवा टाळ्या कशाला निघाला मिळते हे असं काढायला लावतात निघत नाही म्हणल्यावर बंधू बाबा असं काढून दाखवतात भूत लागलं म्हणतात भूत उतरलं म्हणतात पैसे काढतात तुमचं शोषण करतात हे बघा आता पाणी कसं संपल्यानंतर परत पाणी आलं होतं परत एकदा तुम्हाला दाखवतो पाणी आहे का आता याच्यात आहे का पाणी फास्ट करून दाखवायची दाखवलं की बघा आहे का परत एकदा यांना पाणी काढून दाखवू का ओम फट स्वाहा द्या तीर्थ कुठून आल्याकडे पाणी येत आहे कुठून आलं पाणी संपलं होतं ना याच्यामध्ये काय केलेलं आहे अगोदरच याला एक छिद्र आहे असं हे छिद्र दाबलं की पाणी येत नाही इथून सोडलं की हवा मध्ये जाते हवा मध्ये गेली की आतल्या ग्लासातलं पाणी याच्यामध्ये बघा छिद्र आहे छिद्र कुठलीही जादू नाही याच्यामध्ये पोकळी आहे हवा गेली की हवेच्या दाबाने तिकडे पाणी निघतं हे बघा पाणी आलं परत जोपर्यंत पाणी संपणार नाही तोपर्यंत येतं म्हणजे अशा प्रकारचे तांबे त्या लोकांकडे असतात अशा वेळी तुम्ही काय करायचं ठीक आहे बाबा म्हणायचं काय माझ्या तांब्यात मी देतो तांब्या त्याच्यातून काढून दाखव बरं म्हणायचं निघते का तुला ते तुमच्या तांब्याला हात लावणार नाही याला 3 डोळे असतात एक कच्चा डोळा असतो ते डोळा असं साईड नाही तुम्ही आम्ही पूर्ण करू शकत नाही पूर्ण रिबिन मध्ये करतात प्लॅस्टिकची बांगडी वाकवून हिरवी मध्ये घालतात ते सगळं तुम्हाला उचलून हे कोकला हे म्हणतात नारळ आणि फोडायला होतात
पोटरेकीमध्ये बांगडी निघते, प्लॅस्टिकची रिबीन आम्ही निघते. भीतो, आमच्या मनामध्ये भीती होती. चमत्कार झाला म्हणतात. असं आहे दिव्याचं आणि दिवा आहे कशानं ना, पेटला असेल दिवा? त्यात पाणी होतं. तुम्हाला बोलत बोलत ते कॅल्शियम कार्बाईड म्हणून एक पदार्थ असते, ते केळी पिकवतात बघा बागवान लोक केळी पिकवायचं ते राहते पदार्थ खडा. तुम्हाला ते बोलत खडा. बोलत सरांनी याच्यामध्ये ते कॅल्शियम कार्बाईडचा खडा घातला पाण्यात. ते तुम्हाला दिसलं नाही, बोलत बोलत ते मध्ये घातले, काठी पिटले, पाणी आणि त्याचा पाणी संयोग आणि झाला त्या की खड्याचं आग धरते. रासायनिक प्रक्रिया झाली आणि दिवा पेटला. मग ते बाबा म्हणतात पाण्याचा दिवा पेटला, पाण्याचा दिवा पेटला. तेव्हा लक्षात ठेवा, आता आणि कुठलाही हे बाबा चमत्कार हे एक राहिलं ना. सांगितलं ते सारखे पत्ते असतात. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आता भविष्य माहिती आहे का तुमचा? भविष्यावर विश्वास आहे का? भविष्यावर आहे विश्वास?